स्पेलिंग वाचायचं कसं. ओके, विथ द हेल्प ऑफ वॉवल्स. Do you know the vowels? Which are? These 5 vowels. Okay. आता या vowelची मदत घेऊन आपण काय करणार आहोत? रीडिंग कशी करणार मोठ्या स्पेलिंग. First you have to find out vowels from the spelling. Okay. Is the U vowel? Yes. Then E. आणि हा आला A. Okay. आता vowelची टीम तयार करायची. ती टीम कशी बघा. बीच्या बाजूला कोण आहे? Means except these letters A, E, I, O, U vowel. Remaining letters are consonant sound. काय म्हणायचं त्यांना? मराठीत आपण त्याला व्यंजन म्हणतो. काय म्हणतो? व्यंजन. आणि यांना आपण मराठीत काय म्हणतो? स्वर म्हणतो. ओके, माझा या व्यंजन आणि स्वरांची आपल्याला ग्रुप तयार करायचे. आपल्याला ग्रुपिंग करायचं. कसं करायची आयडिया बघा. म्हणजे स्पेलिंग नेहमी फोडून वाचायची. छोट्या छोट्या प्लेस मध्ये वाचायची. पण ती वाचताना आपल्याला हे वॉवलची मदत घ्यायची. ओके, यू आहे. यूच्या बाजूला कॉन्सोनंट साऊंड कोण लागलाय? एन. त्याच्या बाजूला कोण आहे? डी. पण डी ला पण नाही घेणार कारण तो कोणाच्या त्याच्या बाजूला कोण आहे? वॉवल आहे. ही वॉवल आहे ना, मग त्या डी ला घ्यायचा नाही. म्हणजे टीम तयार झाली या दोघांची. त्याच्या आजूबाजूची कॉन्सोनंट साऊंड घ्यायची. आता नेक्स्ट वॉवल आहे ई. ईच्या बाजूला कोण आहे? डी. परत ईच्या बाजूला कोण आहे? आर. इज द आर वॉवल? नो. सो दॅट या ह्याला तो जॉईंट होणार. परत आरच्या बाजूला एस आहे. एस हा वॉवल मध्ये जातो? नाही. म्हणजे तो पण यांच्या टीम मध्ये येणार. आता मी टी घेऊ का माझ्या टीम मध्ये? या टीम मध्ये नाही. आणि टीच्या बाजूला कोण आहे? ए वॉवल. झाली टीम तयार. आता वाचूया हळूहळू. अंडरस्टँड. तयार झाली स्पेलिंग अंडरस्टँड. ओके, आता नवीन आपल्याला आलेलं आहे स्पेलिंग. ओके, फाइंड आउट द वॉवल्स फ्रॉम द स्पेलिंग. ओके, काव्या का वॉवलला काव्या आपल्याला अंडरलाईन करून देते. आय ई. ओके, आता त्याचं ग्रुपिंग करूया. ओके, आयच्या बाजूला कोण? आय फर्स्ट वॉवल आर. त्याच्या बाजूला कोण कोण येणार? एल आर. ओके, आयच्या बाजूला मी टी घेऊ? घेणार कारण टीच्या बाजूला टी आहे. टी हा वॉवल आहे त्यामुळे तो या टीम मध्ये जाणार. देन ई हा वॉवल आहे. ईच्या बाजूला कोण आला? टी आला. आणि हे सगळं एक टीम तयार झाली कारण त्याच्यापुढे वॉवलच नाही. म्हणजे 2 टीम्स मध्ये हे वाचायचं. मग मी कसं वाचलं बघा. ली ट, ली ट आणि वाय. वाय शेवटी जर वाय असेल आणि त्याच्या बिफोर जर कॉन्सोनंट साऊंड असेल तर आपण वाय ला काय वापरतो? प्रोनाउन्सिएशन व्हेरी गुड. ई करतो. काय करतो? ई. फॉर एक्झाम्पल स्टोरी. वाय शेवटी असेल तर काय प्रोनाउन्स करायचं? ई. म्हणजे एकदा कसं झालं? ग्लिटरी. काय तयार झालं? ग्लिटरी. काय शब्द झाला तयार? ग्लिटरी. ग्लिटरी मीन्स स्पार्कल, चमकणे. ग्लिटरी मीन्स स्पार्कल, चमकणे. गॉट इट? कसं वाचायचं? छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वॉवलच्या मदतीने स्पेलिंग डिवाइड करायची.